अगदी करिअरच्या सुरुवातीला मला ही अशी एक केस हाताळायला मिळाली होती. नवऱ्यानी घटस्फोटाचा हा अर्ज केला होता बायकोच्या विरुद्ध. आणि हा घटस्फोटाचा अर्ज केल्यानंतर त्याचं असं म्हणणं होतं की लग्नानंतर त्याला हे कळलं की त्याच्या बायकोला पिरियड्स येत नाही आहेत आणि त्यामुळे अर्थातच पिरियड्स येत नसल्यामुळे मूलही होऊ शकत नाही. त्यामुळे ही त्याच्यावरती झालेली क्रुएल्टी आहे आणि म्हणून त्यांनी हिंदू मॅरेज ॲक्ट सेक्शन 13(1) नुसार घटस्फोटाची केस दाखल केली. आता ही केस दाखल झाल्यानंतर अर्थातच कोर्टाने बायकोला नोटीस काढली, समन्स काढला म्हणजेच, आणि बायको हजर झाली कोर्टामध्ये. पण जेव्हा बायको हजर झाली तिने एक वेगळंच म्हणतात ना चित्र कोर्टासमोर आणलं. त्या घटना अगदी नवरा जे म्हणतोय त्याच्या बरोबर विरुद्ध होत्या. पिरियड्स येत नाहीत हे तिने मान्य केलं, पण तिने त्याच्यामध्ये हे पण सांगितलं की हे पिरियड्स मला येत नाही आहेत ह्याची पूर्ण सगळी कल्पना नवऱ्याला होती. नवऱ्याने त्याच्या पिटिशनमध्ये हे लपवलं होतं की हे लव्ह मॅरेज आहे. नवरा आणि बायकोचं हे लव्ह मॅरेज होतं. लग्नाच्या आधी साधारणतः 3 ते 4 वर्ष त्यांची कोर्टशिप होती आणि या कोर्टशिपमधनं त्यांच्यामधलं नात्यामध्ये इतकी जवळीक आली होती की दोघांमध्ये फिजिकल रिलेशनशिप पण आले होते. त्यामुळे हे असलेलं एक तर लव्ह मॅरेज, फिजिकल रिलेशनशिप त्या दोघांमध्ये आले होते. पिरियड्स येत नाहीत ह्याबद्दलची सगळी कल्पना नवऱ्याला ही आधीपासूनच होती. त्यामुळे ही फसवणूक होत नाही किंवा त्याला न सांगता कुठलंही लग्नबंधनात ती अडकली अशी कुठली घटना घडली नाही असं तिने कोर्टासमोर आणलं. आता हे आणल्यानंतर कोर्टाने जेव्हा इव्हिडन्स स्टेज येते म्हणजे मुख्य केसला जे वळण लागतं त्या वळणावरती केस आली आणि मग त्याच्यानंतर नवऱ्याने त्याचा इव्हिडन्स कोर्टामध्ये सादर केला. इव्हिडन्स सादर केल्यानंतर नवऱ्याची मी क्रॉस घेतली आणि ती क्रॉस घेतल्यानं मी त्याला विचारलं की काही म्हणजे महत्त्वाचे मुद्दे की लव्ह मॅरेज होतं का, तर त्यांनी त्याची कबुली दिली. 3 ते 4 वर्ष तुम्ही कोर्टशिपमध्ये होतात का, त्याची पण त्यांनी कबुली दिली. मग मुख्य म्हणजे त्यांनी हे देखील कबूल केलं त्याच्या क्रॉस एक्झामिनेशनमध्ये की त्या दोघांमध्ये फिजिकल रिलेशनशिप आले होते. अर्थात इतकं सगळं म्हणजे लग्नाच्या पूर्वीच त्या दोघांमध्ये इतक्या सगळ्या घटना घडल्या होत्या, इतकी जवळीक निर्माण होईल, इथपर्यंत नातं त्यांचं होतं, तर पिरियडसारखी ही गोष्ट त्याला खरंच माहीत नसेल का ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह होतं. नवऱ्याने त्याच्यानंतर त्याच्या मित्राला तपासलं. हा मित्र म्हणजे या दोघांचा कॉमन फ्रेंड होता. त्या मित्रांनी पुरेपूर प्रयत्न केला या नवऱ्याला वाचवण्याचा. त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला हे सांगण्याचा की तो कसा बरोबर आहे आणि त्याच्याबरोबर कशी क्रुएल्टी झालेली आहे किंवा कशी फसवणूक झालेली आहे. जेव्हा या मित्राची मी क्रॉस घेतली त्यावेळेला त्या मित्राच्या तोंडातनं देखील हेच आम्ही वधवून घेतलं असं म्हटलं तरी चालेल की हे लव्ह मॅरेज होतं. त्या लव्ह मॅरेजमधनं त्या 3-4 वर्ष होतं आणि त्यातनं त्यांचे फिजिकल रिलेशनशिप होतं. अत्यंत महत्त्वाचं असं आलं की हा जो मित्र आहे, हा जो कॉमन फ्रेंड आहे, ह्या दोघांना भेटण्यासाठी किंवा कधी कधी राहण्यासाठी याचा मोकळा असलेला फ्लॅट देत होता आणि त्या फ्लॅटवर जाऊन हे दोघंजणं बरेच वेळा राहिले होते. जेव्हा हिच्या इव्हिडन्सची वेळ आली त्यावेळेला तिने माननीय न्यायालयासमोर हे सांगितलं की याच्यामध्ये लग्नानंतर सगळं सुरुवातीला सुरळीत होतं, पण आईवडिलांचा इंटरफेरन्स जेव्हा वाढला आमच्या संसारामध्ये किंवा त्यांनी हे सांगायला सुरुवात केली की या मुलीला जर मूलच होऊ शकत नाही तर अशी घरामध्ये मुलगी आपल्या असून उपयोग काय, आपला वंशाचा दिवा म्हणजे कसं आपल्याला मिळणार कसा, त्यामुळे अशा मुलीला तू घटस्फोट दे आणि तू दुसरं लग्न कर. अर्थात त्यांनी आईवडिलांचं ऐकलं, आईवडिलांच्या दबावाखाली आला म्हणा किंवा आईवडिलांचं ऐकलं म्हणूयात आपण, आणि त्यांनी या मुलीला त्रास द्यायला सुरुवात केली. त्रास हा मारहाणीपर्यंत गेला, त्रास हा मानसिक छळापर्यंत गेला, त्रास हा पैशांची मागणीपर्यंत गेला. तिच्या परीने तिने संसार वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, जे त्या घडीला सुद्धा ती ते करत होती. म्हणजे जरी भले कोर्टामध्ये केस होती तरी ती हाच प्रयत्न करत होती की माझा संसार वाचवावा. म्हणूनच तिने असं सांगितलं की नवरा आजही मला संसार करायची इच्छा आहे. सो आम्ही जेव्हा अंतिम युक्तिवाद केला ह्याच्यामध्ये तेव्हा आम्ही हे कोर्टाला सांगितलं की हिंदू विवाह कायदा कलम 13(1) प्रमाणे ही केस आपल्यासमोर दाखल झाली आहे. मुळामध्ये क्रूरता याचं डेफिनेशन काय किंवा याची व्याख्या काय, तर मुळामध्ये जेव्हा एखादी पत्नी किंवा पती यांच्यावरती अशी वेळ येते की ते आपल्या जोडीदाराबरोबर
एकत्र राहणं अशक्य, म्हणजे त्यांच्याबरोबर इतकी मानसिक किंवा शारीरिक क्रूरता होते की त्या लग्नबंधनामध्ये कंटिन्यू करणं इज नॉट पॉसिबल फॉर द अनदर स्पाऊस. पण या ठिकाणी अशी कुठली घटना घडलेलीच नव्हती. पत्नीकडून पतीवरती कुठेतरी क्रूरता झाली आहे अशी कुठली घटना घडलेली नव्हती. त्यांनी समोर आणलेली केस अशी होती की ह्या बाईला पिरियड्स येत नाहीत किंवा हिला मूल होऊ शकत नाही आणि म्हणून मला हे आधी सांगितलं नाही आणि म्हणून मला घटस्फोट द्या. आता याच्यामधला दुसरा प्रश्न असा होता की खरंच फसवणूक झाली का? मुळामध्ये फसवणूक हा जो शब्द आहे त्या फसवणुकीमध्ये काय मुख्य बघितलं जातं तर हिंदू विवाह कायदा कलम 12 प्रमाणे ही केस दाखल होते. याच्यामध्ये एखादी स्त्री किंवा एखादी पुरुष यांनी लग्न ठरवण्याच्या आधी त्याच्यामधल्या शारीरिक किंवा मानसिक असमर्थतेबद्दल एखादी गोष्ट त्या समोरच्या व्यक्तीपासून लपवून ठेवणं आणि ते लपवणं हे जाणीवपूर्वक असणं हे फार महत्त्वाचं आहे. इथे आपण जर बघितलं तर फसवणुकीच्या अंतर्गत देखील ही केस बसत नव्हती, कारण लग्नापूर्वीचं असलेलं त्यांचं लव्ह मॅरेज, लग्नापूर्वी ते असलेले कोर्टशिपमध्ये साधारणतः 3 ते 4 वर्ष, इतकंच नाही तर त्यांचं आलेलं फिजिकल रिलेशनशिप, यावरनं हे कुठेतरी सिद्ध होत होतं की त्याची ही फसवणूक असणंच शक्य नाही. उलट त्यांनी कोर्टापासून हे लपवून ठेवलं होतं की हे लव्ह मॅरेज आहे. त्यांनी हे कोर्टापासून लपवून ठेवलं होतं की शारीरिक संबंध लग्नापूर्वीपासून होतं. त्यांनी हे लपवून ठेवलं होतं की 3 ते 4 वर्षांमध्ये ते कोर्टशिपमध्ये होते. त्यामुळे एकंदर हे सगळं बघितल्यानंतर माननीय न्यायालयाने नवऱ्यांनी ही जी काही क्रूरतेच्या अंतर्गत जी ही काही केस दाखल केली होती ती कोर्टाने रिजेक्ट केली आणि बायकोच्या बाजूनी तो निकाल दिला. खरं तर याच्यातनं घेऊन जाण्यासारखं असं आहे, मला असं वाटतं याच्यातनं शिकण्यासारखं असं आहे की फक्त एखाद्या स्त्रीला, फार महत्त्वाचं आहे, तर फक्त एखाद्या स्त्रीला जर पिरियड्स येत नाही आहेत किंवा ती मूल कॅरी करण्यासाठी सक्षम नाही आहे तर ही आपल्यामध्ये क्रुएल्टी होत नाही. फिजिकल रिलेशनशिप नसणं नवरा बायकोंमध्ये ही वेगळी गोष्ट आणि मूल न होणं ही वेगळी गोष्ट. ही क्रुएल्टी असू शकत नाही, ही फसवणूक जरूर असू शकते, पण त्या फसवणुकीची व्याख्या देखील मी जी मगाशी समजवली ती त्याप्रमाणे असली पाहिजे, तरच तुम्हाला त्या फसवणुकीची केस कोर्टामध्ये दाखल करता येते. एखादी गोष्ट लग्नापूर्वी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे तर ती फसवणूक होऊ शकत नाही ना, ती क्रुएल्टी होऊ शकते. आज आपण एका फक्त केसबद्दल हे डिस्कशन केलं आहे, पण अनेक जणांच्या ऑलरेडी ज्यांच्या केसेस चालू आहेत किंवा अनेक जण ज्या अशा वेगवेगळ्या प्रॉब्लेम्समधून जात आहेत त्यांना निश्चित स्वरूपामध्ये अनेक प्रश्न भेडसावत असतील. या संदर्भामध्ये जर तुम्हाला काही प्रश्न असतील आणि ते मला विचारावेसे वाटत असतील तर जरूर तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी निश्चित स्वरूपात प्रयत्न करेन. थँक्यू.